बाळराजेंचा म्होरक्या आणि त्यांचा पाठीराखा मनोज जरांगे आहे, त्यामुळे जरांगेंची सुद्धा एसआयटी चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची मागणी. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांकडून आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांकडे आंदोलन करत शासनाचं वेधलं लक्ष. अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीवेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद. पालिकेत गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावरून वाद झाल्याची माहिती. परभणीतल्या बालाजीनगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांनी 135 किलोचा केक कापून बाबासाहेबांना केलं अभिवादन. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्यात घेतला सहभाग. कोल्हापुरातल्या प्रसिद्ध सँड आर्टिस्ट अमित माळकरींनी भाकरीवर साकारले बाबासाहेबांचं चित्र. सँड आर्टिस्ट अमित माळकरी सध्या कला शिक्षक म्हणून कार्यरत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. भाजपचे नेते सम्राट चौधरी बनणार बिहारचे मुख्यमंत्री. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता. मुंबईतल्या नेस्को सेंटरमधल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात ड्रग्ज पुरवठा करणारा आरोपी आनंद पटेलला कल्याणमधून अटक. आरोपींनी 1 तास उघडलं नाही घराचं दार. वडिलांच्या विनंतीनंतर दार उघडताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जुन्नरच्या मुक्ताई देवी समोर नतमस्तक होत दर्शन घेतल्यानंतरच चोरट्यांनी देवीच्या अंगावरील अलंकार केले लंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. कोल्हापुरात अपहरण झालेल्या तरुण व्यावसायिकाची हत्या. भरतेश टोपगोंड्याचं सोमवारी रात्री अज्ञातांनी केलं होतं अपहरण. आरोपींनी 25 लाखांच्या खंडणीची केली होती मागणी. पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात. इंदापुरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांकडून 2 आरोपींना ताब्यात घेत 3 दुचाकींसह 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 3,56,000 मुद्देमाल केला जप्त.